नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27 जाहीर झाला आणि MPSCच्या मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर यावर थेट प्रश्न विचारले जातात. आज आपण कोणताही फापटपसारा न पाहता परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या असलेल्या अ, या अर्थसंकल्पनाबाबत सविस्तर विश्लेषण करणार आहोत. यामध्ये आपण फक्त आकडेवार वार म्हणजे आकडेवारी न पाहता तर त्यातील 7 मुख्य उपक्षेत्र आणि त्या अंतर्गत येणारी नवीन घोषणा पाहणार आहोत. जर तुम्हाला राज्यसेवा किंवा संयुक्त पूर्व परीक्षेत अर्थसंकल्पावर पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विद्यार्थी मित्रांनो, राज्याची अर्थव्यवस्था सन 2047 पर्यंत $5 ट्रिलियन करण्याचा आपला उद्देश आहे. विकसित महाराष्ट्र 2047 ची व्हिजन डॉक्युमेंट जाहीर झालं आहे. तर या अंतर्गत आपण राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्यासाठी प्रमुख 4 स्तंभ पाडले आहेत. पहिला स्तंभ आहे प्रगतिशील महाराष्ट्र, दुसरा शाश्वत, तिसरा सर्वसमावेशक आणि चौथा सुशासन. यामध्ये आपण आज पहिला स्तंभ पाहणार आहोत, तो म्हणजे प्रगतिशील महाराष्ट्र, व त्यामधले उपक्षेत्र आज आपण पाहणार आहोत ते कृषी, त्या संबंधित क्षेत्र आणि ग्रामीण विकास. यामध्ये आपण हे आजचं विश्लेषण करणार आहोत. राज्याच्या कृषी GDP सन 2047 पर्यंत $55 अब्ज वरून $500 वर नेण्याचा उद्दिष्ट आपला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राचे सर्वात मोठे उद्देश असेल. आणि या समोर पाहिल्यासारखं 4 स्तंभ आहेत: प्रगतिशील महाराष्ट्र, शाश्वत आणि सर्वसमावेशक व सुशासन. यावर काहीतरी प्रश्न तयार होऊच शकतो. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण आज प्रगतिशील महाराष्ट्रामध्ये आपण कृषी व कृषी संलग्न क्षेत्र आणि ग्रामीण विकास याचा पूर्ण माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र विस्तारमध्ये आदिवासी शेतकऱ्यांसाठी आदिवासी भाषेचा समावेश या माध्यमातून केला आहे. AI प्लॅटफॉर्ममुळे 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा पीक सल्ला यामुळे शक्य झाला आहे. स्मार्टफोन नसणाऱ्या, म्हणजे ज्यांना स्मार्टफोन नाही, त्यांना चालवता येत नाही, अशा शेतकऱ्यांकरता वसुधा ही एक व्हॉइस सेवा आपण उपलब्ध केली आहे. ॲग्रिकल्चर डेटा एक्सचेंज अँड सँडबॉक्सद्वारे कृषी स्टार्टअप्सना चालना मिळणार आहे. अशा प्रकारे पुन्हा शेतकऱ्यांसाठी फार्मर ID देण्यात महाराष्ट्र देशातील अग्रगण्य राज्य आहे. लक्षात ठेवा, इथे हा MCQचा प्रश्न तयार होतो. फेब्रुवारी 2026 पर्यंत 1,31,00,000 फार्मर ID तयार केले जातील आपल्या ह्या माध्यमातून. पुन्हा कृषी संबंधित योजनेअंतर्गत पुढील 4 वर्षाच्या कालावधीत राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक निर्माण होत आहे. राज्यात 5 लाख हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती निर्माण होत आहे. वसुधा सेवा स्मार्टफोन नसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची ही एक योजना आहे. आदिवासी भाषेचा समावेश या अंतर्गत केला आहे. आदिवासी शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मातृभाषेतून माहिती उपलब्ध करून देणारे हे पहिलेच आपले राज्य आहे. ॲग्रिकल्चर डेटा एक्सचेंज व सँडबॉक्स यातर्फे कृषी संलग्न आपण स्टार्टअप्सना चालना देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या अंतर्गत शेतकरी कल्याण आणि पशुसंवर्धन ही पण एक उपक्षेत्र आहे. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान मध्ये मध्ये ह्याद्वारे शेतमजुरांचाही या योजनेला समावेश असणार आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना याद्वारे राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचाही वाटा वाढवणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष महिलांना म्हणजे ह्यावेळेस आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष गाठून महिलांना काय झाले, महिलांना गोपालन, कुक्कुटपालन आणि शेळीपालनसाठी व्यवसायांना विशेष प्रोत्साहन या माध्यमातून आपण देणार आहोत. मत्स्य व्यवसाय विकास म्हणजे काय, तर यावर्षी 10,240 कोटी रुपयांची मोठी आर्थिक तरतूद मत्स्य व्यवसाय मध्ये आपण ह्यावेळेस करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा उपक्षेत्र आहे रस्ते विकास व पायाभूत सुविधा. या अंतर्गत आपण ग्राम सडक योजनेचा या अंतर्गत तिसरा टप्पा पूर्ण होणार आहे. 23,000 किलोमीटर लांबीचे रस्ते व पुलांचे काम या अंतर्गत होणार आहे. बळीराजा शेत रस्ते योजना म्हणजे शेत रस्त्यांच्या कामासाठी या म्हणजे शेतातल्या रस्त्यांसाठी या अर्थसंकल्पनेत नवीन योजना मान्यता देण्यात आली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग 4 याचे काम सुरू झाले आहे.
तर दुर्गम वाड्या, वस्त्या, बारामाही रस्त्यांना जोडणाऱ्या हा प्रकल्प आहे. या माध्यमातून गायमुख जंक्शन ते फाउंटन हॉटेल जंक्शन दरम्यान सुमारे 6 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग व फाउंटन हॉटेल ते भायंदर दरम्यान सुमारे 9 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग प्रस्थापित केला आहे. म्हणजे खारघर ते तुर्भे या 2100 कोटी रुपये किमतीचे भुयारी मार्गाचे काम सप्टेंबरमध्ये अ, 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तर शक्तिपीठ महामार्गाच्या कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुधारित संरेखनास मान्यता दिली आहे या माध्यमातून. तर यामध्ये आपण चौथं उपक्षेत्र पाहणार आहोत गृहनिर्माण आणि सौर ऊर्जा. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत अ, ग्रामीण व व शहरी भागासाठी मागील त्याला काय देणार तर सौर कृषी पंप योजनेचा योजना देणार आहे, लाभ देणार आहे. महाराष्ट्र राज्य हे देशात प्रथम क्रमांकावर अ, सौर कृषी पंप योजनेत अंमलबजावणी करणारं राज्य ठरलं आहे. मित्रांनो, हा होता महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 मधील पहिला स्तंभ. शाश्वत शेती आणि शेतकरी कल्याण योजना. परीक्षेच्या दृष्टीने ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण यातील तांत्रिक मुद्दे आणि नवीन योजनावर थेट प्रश्न विचारले जाऊ शकतात. या अर्थसंकल्पाचे उर्वरित स्तंभ देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पुढील भाग मी लगेच अपलोड करणार आहे. तो भाग चुकवू नका. कारण त्यामध्ये आपण पायाभूत सुविधा आणि इतर महत्त्वाच्या घोषणा पाहणार आहोत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर ज्ञानसाधना या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.